नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुमचं पुन्हा एकदा दर्जेदार चेतन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपला शेवटचा गुरुचरित्राचा 7वा दिवस आहे आणि आपला त्यासोबतच अध्याय 54वा पण शेवटचा आहे। आणि आज आपलं तिथीप्रमाणे गुरु दत्तांचा जन्मोत्सव आहे। तर आपण नक्की ह्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, कारण आज बरंच काही आज ब्लॉगमध्ये असणार आहे। तर नक्की बघायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जाता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला मग भेटूया श्री स्वामी समर्थ। वेदांते तर्कशास्त्रे शास्त्रांचे नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रम गैरी स्वामी समर्थ स्वाहा 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 श्री स्वामी समर्थ स्वाहा स्वामी समर्थ स्वाहा स्वामी समर्थ दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री मही दियो योना प्रचोदया स्वाहा दस विधवारी नंबर गौरी श्री कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उघडुनी मनीचे इत गुज सारे वद कवना दाऊ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ। त्याच्यानंतर मग चपाती, पण तसं काही वाटलंच नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मायग्रेनचा खूप त्रास आहे, म्हणजे प्रचंड त्रास आहे मला। मी एम्प्टी स्टमक राहू शकत नाही। आणि तुम्हाला सांगते, आज मी फक्त चहा पिऊन राहिली आहे, आतापर्यंत मी काहीच खाल्लं नाही आहे। आणि मला मध्ये कधीतरी झालं होतं, पण तरी पण आता काही वाटत नाही। आणि कालचा अनुभव सांगते, काल मी इथे पेपर वाटण्यासाठी इथे थांबली होती। तसं तर मी श्री गुरुदेव दत्त हा मंत्र बोलते, कारण मला तोच मंत्र येतो। मला माहित नाही, म्हणजे स्वामींबद्दल आहे पण स्वामी समर्थ येत नाही, श्री गुरुदेव दत्त मंत्र येतं। पण इथे मी उभी होती ना, तर हा स्वामींचा मठ आहे, प्रत्येकासमोर येताना मी श्री स्वामी समर्थच बोलत होती। आणि ते महाराजांनीच माझ्या तोंडून श्री स्वामी समर्थ बोलवून घेतलं। म्हणजे तुम्ही दत्तांची भक्ती करा, स्वामींची भक्ती करा, किंवा जय शंकर जे स्वामींचे जे भक्त शिष्य होते त्यांची भक्ती करा, ती सगळी दत्त तत्वालाच जाते। आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की नामस्मरण हे तुम्ही करत राहा, कारण मी खरं सांगते नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे। आपण पारायण करतो, सगळं करतो, पण आपण नाम घेत नाही। तर तुम्ही तुमची कामं करता करता नामस्मरण करा,
स्वामींचं नाम घ्या, दत्ताचं नाव घ्या, खरंच खूप खूप आपल्या आयुष्यात फरक पडतो. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला खूप आपल्यामध्ये जे पण काही आपल्याला जो काही प्रॉब्लेम असतो ती सहन करण्याची ताकद मिळते. बस. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी या ग्राउंडला बरोबर मी रोज इकडे फिरते आणि ह्या लोकांना सगळ्यांना बघत असते. मी याचं म्हणजे या मार्गावरचं मला काही मी झिरो आहे पूर्णपणे माझं नॉलेज. ओके. फिरताना मला असं वाटलं कधीतरी की आपण सेवा करावी, पण आता मी गुरुचरित्र 2 वर्ष झालं आणून ठेवलंय घरी. ओके. 2 वर्ष. आणि आज वाचेल, उद्या वाचेल. आज म्हणजे माझी इच्छा होती, माझं बकेट लिस्ट मध्ये होतं की मी गुरुचरित्र वाचणार, पण मला ते म्हणजे येतच नव्हता तो योग. आणि आता आणायचे. मागच्या आठवड्यात स्वामीची जेव्हा पालखी निघाली, मी मयूरमध्ये राहते, माझ्या गेटच्या समोर पालखी आली आणि मी त्या दिवशी चावी विसरले होते म्हणून मी खाली आली आणि समोर पालखी होती. मी दर्शन घेतले आणि अक्षरशः सेवेकरीने पालखी माझ्या खांद्यावर दिली मला न मागता. ओके. तर मला मेसेज मिळाला की बाई तू आता गुरुचरित्र आणून ठेवलंय तर जा वाचायला, पारायण कर एकदाच. खरं सांगते मी, मला इतकं म्हणजे अंगाला काटा येतोय माझा. मला सगळ्यांना सांगायचं होतं हे. मी आता ग्रुपमध्ये सांगितलं होतं, पण मला सगळ्यांना सांगायचं होतं. आणि मी थोडी नास्तिक टाईपचं नाही म्हणत, पण मी प्राण्या पक्ष्यांची सेवा करण्यात बिलीव्ह करते, मनुष्यांची सेवा करण्यात बिलीव्ह करते. पण हे फर्स्ट टाइम असं आहे की मला हे खूप आवडलं आणि मी मनापासून 7 दिवस मी जे पारायणला बसली ते माझ्यासाठी मी 34 इयर माझ्या लग्नाला झाले, त्या मोठं आव्हान होतं माझ्यासाठी. आणि ते स्वामींनी करून घेतलं माझ्या हातून. आय एम व्हेरी लकी. स्वामी समर्थ. राईट साईडला दादासाहेब आहेत. तर आता हा प्रवास करता करता 1974 ला महानिर्वाण झाल्यानंतर सद्गुरू दादासाहेबांनी हा सगळा जो काही दरबार होता, दरबार म्हणजे आपला जो आहे तो, याला आपण दरबार म्हणतो. स्वामी महाराजांनी 6 फोटो, हा दरबार, त्याच्या व्यतिरिक्त फोटो कुठला ठेवत नाहीत. तो आपल्या मार्गाच्या विरुद्ध होईल म्हणून आपला दरबार एवढाच आहे. 6 फोटो, स्वामींचा फोटो आणि बाकी इतर असतं ते आपण सेवा वगैरे करतो. तर हा दरबार त्याने दिंडोरीला नेला. एका आंब्याच्या झाडाखाली दादासाहेब बसायचे, तिथे प्रश्नोत्तरे करायचे, कोणी येईल त्याचे प्रश्न सोडवायचे. स्वतःची मुलगी वारलेली असताना सुद्धा नागपूरवरून एक जोडपं आलेलं होतं. त्याने बघितलं घराच्या बाहेर कोणतरी नवीन दिसत आहेत. आपल्या सेविकेला काय सांगितलं, कोण आलाय ते पहा. मुलगी वारली, कोण प्रश्नोत्तरे करेल? दादासाहेबांचे. पण त्यांना बोलवून घेतलं दादासाहेबांनी आणि 1 दिवसही झाला नसताना सुद्धा त्यांचे प्रश्न लिहून दिले, सोडवले आणि त्यांना त्याची प्रचिती आली. आपण सगळे हे सोहळे वेळे पाहतो, पण ज्याला स्वामींचाच आशीर्वाद आहे त्यांना कसली ओळखतो, म्हणून त्यांना सुद्धा प्रचिती आली. पण प्रत्येकाला ते जमणार नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांना जमणार नाही. परंतु दादासाहेब असे होते की फार ठीक होते. महिलांच्या बाबतीत सुद्धा त्या दिवसाचं सुद्धा ते कधी म्हणायचे, तुम्ही काय सगळं टेन्शन घेता, अरे ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, शरीर धर्म आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही जास्त ओळख सोळं पाळू नका. जे आहे ते त्यांना नामस्मरण करू द्या. नाव देवाचं नाव घ्यायला कशाला काय हे आहे, अडचण नाही, काही नाही. हे सगळं दादासाहेबांनी शिकवलं. गुरुचित्र वाचू नका. आज ही नरसोबाच्या वाडीला गेला तर तिथे ब्राह्मण लोक सांगतात तुम्ही गुरुचित्र महिलांनी वाचायचं नाही. का वाचायचं नाही, कारण नाही सांगत. त्यांना विचारायचं का नाही वाचायचं, सांगा ना. मग नाही आम्ही वाचत, कारण नाही सांगायचं. दोघंच वाचायचं नाही ते वाचायचं नाही, तर सांगा ना. नाही वाचत आम्ही, नाही सांगता येत. अरे ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला त्या मातेच्या आम्ही कथा नाही काय वाचायचं नाही. हे दादासाहेबांनी सर्व काढून टाकलं आणि आपल्या महिलांना, इथवर विधवा महिलांना सुद्धा गुरुचित्र वाचा, कोणाचंही वाटोळं झालेलं नाही, सगळ्यांनी चांगलं आहे, असे दादासाहेब होते. तर त्याच्यानंतर मग 1988 ला दादासाहेबांचं महानिर्वाण झालं आणि 1988 ला आपल्या जागा मोदींच्याकडे सुपूर्द केल्या. इथून पुढे आपण सांभाळा आणि तेव्हापासून 1938 पासून आज जवळजवळ 2024 ती 12 आणि 24 36 वर्ष जवळजवळ झाले मोदी सांभाळत आहे. छोटस लावलेलं बीज आज महावृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं, गुरुपीठ झालं. ज्यामध्ये आशिया खंडामध्ये अतिशय देखणाचं गुरुपीठ झालं. 4 ठिकाणी, 3 ठिकाणी दत्तगुरूंची धामं झाली. पिठापूर, गंगापूर, नरसोबाची वाडी, सांगलीला होत आहे. त्याच्यानंतर प्रसादालय करता येणं शक्य आहे का? आणि त्याने सांगितलं की मी एवढा म्हणजे मला कुष्ठरोग होईल, माझ्या जवळ कोणी येणार नाही, माझ्या अंगातून असा दुर्गंधी सुटेल, असं कोण येणार आहे की चला मी काशीला जाणार आहे. एक पण तयार झाला नाही.
आणि शेवटी फक्त दीपक एकच तयार झाला आणि त्याने शेवटपर्यंत गुरुची आपल्या सेवा केली आणि त्यांना ब्रह्मज्ञानी बनवलं. या अशा परीक्षा गुरु घेत असतात. म्हणून स्वामी सुद्धा परीक्षा घेतील तुमची, लक्षात ठेवा, जाऊ नका पळून. तर हे शिकायचं, गुरुचित्रामध्ये काय शिकायचं हे शिकायचं. आपण जे वाचलं ते शिकायचं. नंतर ते महिला आपल्या मुलाला जीव द्यायला चालली होती, तिला सुद्धा श्री वल्लभाने जाऊ नका, अरे आत्महत्या करणे पाप आहे, तू कशाला आत्महत्या करते, पण ह्याच्यासाठी काय करू, असा मुलगा जन्माला दिला कशाला दिला, द्यायचंच नको होता ना, द्यायचा होता चांगला होता, आम्ही तर म्हणू शकतो देवाला द्यायचं होतं तर चांगलं द्यायचं होतं, नाही तर देऊच नको, अर्पण आता दिलंय ना, मग आम्हाला चांगला दे. त्याला ज्ञानी बनवलं. त्याच मुलाला शनी प्रदोषाची सेवा सांगितली त्या महिलेला आणि त्याच मुलाला ज्ञानी बनवलं. या सगळ्या तथ्यामध्ये आहेत. सारा महत्वामध्ये वेगवेगळी पात्र आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे सुंदराबाई, सगळ्यात सुंदराबाई आपले दादासाहेब सांगतात. त्यात जे पात्र आहे त्यांचं तुम्ही मनन करा, श्रवण करा आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं. सुंदराबाई बनायचं आहे का नाही, त्याचं पुण्य चांगलं होतं. स्वामींची सेवा करायला घडली तोपर्यंत स्वामी तिला ठेवलं. लाडवाचे डबे, साड्या, जे काही येते तिने डबे भरले, खोली भरली, सगळे भरले. ती खोली एक दिवस भर, किती भरतोस ते भर, महाराजांनी सांगितलं किती भरतोस ते भर, एक दिवस कारको बाहेर आणि मग शिपाई पाठवले आणि सगळं बाहेर काढलं. संपलं पुण्य, तिथे संपलेलं होतं पुण्य. सुंदराबाईचं तिथं पुण्य संपलं. त्यावेळी महाराजांनी त्याला हाकलून लावलं, सगळं जप्त केलं आणि जमा करून टाकलं इकडे राजेशाहीकडे. तर असं आपलं सुद्धा असतं. आपलं सुद्धा पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत सुद्धा आपण चांगले वागतो. आपलं पुण्य संपलं तर आपण सुद्धा वाईट वागू शकतो. पण तरीही आम्ही पायरीवर राहू, अभंग गाऊ आणि त्यातच दंग होऊ. तसेच एका बाजूला चोखामेळा असं म्हणत असताना दुसरीकडे असं सुद्धा वर्णन केलं जातं की काळ जरी या देहाला खायला आला असेल, म्हणजे जीव जाण्याची वेळ जरी आली असेल, तरी आम्ही तुझे अभंग गातच राहू आणि नाचतच राहू. पुढच्या काळामध्ये आपल्याला हेच सांगितलं जातं.
माझे गुरुवचनी मन लागो रे माझे गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरुभक्तीच्या भोजनी मन लागो रे माझे गुरुभजनी मन लागो रे माझे गुरुभजनी मन लागो रे माझे गुरुभजनी गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे
सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अविरा गुलाल उमरठासी कैसे शिव आम्ही जाती उमरठासी कैसे शिव आम्ही जाती रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही उमरठासी कैसे शिव आम्ही जाती रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही पायरीशी हो दंग लावणी अभंग पायरीशी हो पायरीशी हो पायरीशी हो दंग लावणी अभंग नाथा घरी नाचे सखा पांडुरंग अविरा गुलाल उधळीत रंग अविरा गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अविरा गुलाल वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव वाळवंटी गाव वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग न्हाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग न्हाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होनी निसर्ग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अविर गुलाल
कारभारी मोठ्या नद्यावे भरून काय कर देवा देवा मी जातो
मुरळीला त्या माझ्या लागल वाग्याला लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला जेजुरीचा खंडराया राया येतो बघताला ताराया ताराया येतो बघताला ताराया ताराया येतो बघताला ताराया ताराया हे सांग थोराया बाया ग बाया लाग देवाचं गुणगाया गुणगाया लाग देवाचं गुणगाया गुणगाया लाग देवाचं गुणगाया गुणगाया हे सदानंदाला आळू सदानंदाला सदानंदाला आळू सदानंदाला हे खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाग्याला लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला लागल मुरळीला लागल वाग्याला गडाची जुरीचा छान बाई छान तिथं मल्हारीचं रान बाई रान तिथं मल्हारीचं रान बाई रान तिथं मल्हारीचं रान बाई रान हे खंडेरायाचं जागरान जागरान वाघ्या मुरळी गाती गान बाई गान वाघ्या मुरळी गाती गान गान वाघ्या मुरळी गाती गान गान गर्दी जत्रेला तिथं गर्दी यात्रेला गर्दी जत्रेला तिथं गर्दी यात्रेला हे खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाग्याला लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला वाहुनी फुलहार पायहार येळकोट येळकोट मल्हार मल्हार येळकोट येळकोट हे उधळूनी वेल भंडार भंडार तोडी स्यान लंगर लंगर तोडी स्यान लंगर लंगर तोडी स्यान लंगर लंगर हे पावतो नवसाला खंडोबा पावतो नवसाला पावतो नवसाला खंडोबा पावतो नवसाला हे खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला त्या माझ्या लागल वाग्याला लागल मुरळीला याडबाई 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 लागल वाग्याला
श्रीनाथ निर्मित संगीत अकॅडमी संगीत कार्यक्रम वाद्यवृंद अतिशय सुंदर असा स्वामीमय कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. मला वाटतं हे 3रं वर्ष त्यांचं असावं, 4थं हॅट्रिकच्या नंतर सुद्धा त्यांनी आलेले आहे छानपैकी. आणि त्याच्यात थोडेसे त्यांनी बदल पण केला आणि आम्हाला अपेक्षित होतं ती गाणी बरीचशी यावर्षी आपल्याला ऐकायला मिळाली. अतिशय सुंदर असं संगीतमय स्वामीमय दत्तमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळालं. तर त्यांचे सर्वांचे धन्यवाद आहेत. श्री स्वामी समर्थ. या कार्यक्रमाचे या वाद्यवृंद कार्यक्रमाचे श्री नारायण यांना श्री गुरु काका यांच्याकडनं शाल श्रीफळ देऊन आपण सन्मानित करू. समर्थ महाराज की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पुरुष मोरे राजा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु मौली की जय. भारत माता की जय. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. भारत माता की जय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपला गुरुचरित्राचा आज 7वा दिवस व्यवस्थित संपन्न झाला आहे आणि चिरान निर्मितीचे म्युझिशियन आले होते आणि त्यांनी सुंदर प्रकारे त्यांचं गायन केलं आणि त्यांच्या गाण्यावरती आम्ही ठेक्याने नाचलो एकदम जोशामध्ये आणि सगळेजण गाण्यामध्ये तल्लीन झाले होते. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कसं तुम्हाला गाणी आवडलीत आणि त्यांच्या पण चॅनलला नक्की भेट द्या कारण सुंदर गायन केलं आहे त्यांनी. त्यांच्यासाठी आपल्या स्वामी मठाकडून त्यांना अप्रिशिएट आहे. श्री स्वामी समर्थ त्यांच्यासाठी. आणि आपण आता उद्याच्या भागात आपण महाप्रसादाला भेटणार आहोत. नक्की तुम्ही उद्या ब्लॉग बघा. चला मग भेटूया. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.